वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि थोड्याशा सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, तुमचा पार्टनर म्हणतो तुम्हाला काही देत नाही, पण तुम्ही म्हणता मी सगळं करतो. काय प्रॉब्लेम आहे? हा असाच एक मोठा गोंधळ अनेक नात्यांमध्ये बघायला मिळतो. हो ना, आणि हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे एका बाजूला एक व्यक्ती स्वतःच्या परीने कुटुंबासाठी, नात्यासाठी सगळं काही करत असते, अक्षरशः राबत असते, पण दुसऱ्या बाजूला जोडीदाराची सतत तक्रार असते की मला तुझ्याकडून काहीच मिळत नाहीये. एक्झॅक्टली. आणि हा संवाद ऐकायला अगदी साधा वाटत असला तरी यामागे एक अत्यंत खोल असं मानसशास्त्र दडलेलं आहे, जे आपण आज गॅरी चॅपमन यांच्या सोर्सेसमधून समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण त्यांच्या प्रेमाच्या भाषा म्हणजेच लव्ह लँग्वेजेस या संकल्पनेतून एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर सखोल चर्चा करणार आहोत. आणि तो पैलू म्हणजे लव्ह लँग्वेज नंबर 3, रिसिव्हिंग गिफ्ट्स किंवा गिफ्ट स्वीकारणे. पण बघा, गिफ्ट हा शब्द ऐकला ना की बहुतेकांच्या डोळ्यासमोर आधी खूप मोठा खर्च येतो. लाईक महागड्या वस्तू, दागिने, ब्रँडेड कपडे आणि बजेट कोलमडण्याची भीती. येस, आणि हाच जगातला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आपण जर मानववंशशास्त्राचा म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास पाहिला तर एक खूप रंजक गोष्ट समोर येते. चॅपमन यांनी यावर संशोधन करताना जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींचा जवळून अभ्यास केला. म्हणजे नक्की कोणत्या संस्कृतींचा? त्यांनी अगदी सेंट्रल अमेरिकेत जाऊन मायन आणि ॲझटेक संस्कृती पाहिली. पॅसिफिक महासागर ओलांडून काही आदिवासी जमातींचा अभ्यास केला आणि अगदी उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या एस्किमो लोकांपर्यंत जाऊन त्यांनी एक पॅटर्न शोधून काढला. एक मिनिट, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. प्रेमाचा आणि या आदिम संस्कृतींचा नक्की काय संबंध? तिथे तर जगण्याचा, शिकारीचा संघर्ष होता, मग तिथे गिफ्टचा विषय कसा काय येतो? तिथेच तर खरी गंमत आहे. चॅपमन यांना असं आढळून आलं की जगातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये गिफ्ट देणे हा प्रेमाचा आणि लग्नसंस्थेचा एक जागतिक आणि मूलभूत पैलू आहे. अरेच्या! हो, प्रेम व्यक्त करणे आणि काहीतरी देणे या दोन गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. संस्कृती कोणतीही असो, भावनिक गुंतवणूक दाखवण्यासाठी भौतिक वस्तूंचा वापर हा मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. यावर मूळ स्रोतात एक अतिशय सुंदर कथा दिली आहे. कोणती कथा? चॅपमन जेव्हा एका कॅरिबियन बेटावर गेले होते तेव्हा त्यांना फ्रेड नावाचा एक तरुण भेटला. फ्रेडचा एक हात मासेमारी करताना झालेल्या भयंकर अपघातात गेला होता. बापरे! मग तिथे नक्की काय घडलं? चॅपमन आणि फ्रेडची खूप चांगली मैत्री झाली. एकदा फ्रेडने चॅपमन यांना सहज विचारलं की त्यांना ज्यूस प्यायला आवडेल का. चॅपमन यांनी होकार दिला. फ्रेडने लगेच एका हिरव्या नारळाचा ज्यूस त्यांना आणून दिला. एका हाताने? हो. तर एका हाताने तो नारळ फोडून चॅपमन यांच्या हातात दिला आणि म्हणाला, ज्यूस फॉर यू. चॅपमन यांनी तो पूर्ण ज्यूस प्यायला, कारण त्यांना माहित होतं की ते एका मित्राने दिलेलं प्रेमाचं गिफ्ट आहे. खूपच भारी. पण खरी आणि भावूक गोष्ट पुढे घडली. जेव्हा चॅपमन ते बेट कायमचं सोडून जाणार होते तेव्हा फ्रेडने त्यांना निरोपाचं गिफ्ट म्हणून समुद्राच्या लाटांनी गुळगुळीत झालेली एक वाकडी लाकडाची काठी दिली. एक वाकडी लाकडी काठी? हो. म्हणजे फ्रेडने काही दुर्मिळ मोती किंवा महागडी वस्तू दिली नाही. त्या काठीला तर काहीच आर्थिक मूल्य नसेल. अगदी बरोबर. फ्रेड म्हणाला की ही काठी या किनाऱ्यावर खूप काळापासून आहे आणि चॅपमन यांनी ती आठवण म्हणून स्वतःकडे ठेवावी. चॅपमन म्हणतात की आजही जेव्हा ती काठी बघतात तेव्हा त्यांना त्या बेटाची आठवण येत नाही, तर फ्रेडच्या प्रेमाची आणि त्या भावनिक क्षणाची आठवण येते. ती काठी म्हणजे एका भावनांचं प्रतीक बनली होती. हे खूपच डीप आहे. म्हणजे गिफ्ट हे फक्त एक वस्तू नसते, तर ते एका विचाराचं प्रतीक असते. मला वाटतं लग्नाची अंगठी हे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. एक्झॅक्टली. आपण जेव्हा लग्नात अंगठी घालतो ती केवळ सोन्याची किंवा डायमंडची असते म्हणून नाही, तर ती एका वचनाचं, एका प्रॉमिसचं सिम्बॉल असते. बरोबर? एकदम परफेक्ट अॅनालॉजी. तुम्ही जर कोणत्याही लग्नाच्या प्रथेमध्ये बघितलं तर तिथे स्पष्ट म्हटलं जातं की ही अंगठी तुमच्या आतील आध्यात्मिक आणि भावनिक बंधनाचं एक दृश्य प्रतीक आहे. हे फक्त उच्चाराचे शब्द नसतात, या धातूच्या तुकड्याला प्रचंड भावनिक मूल्य जोडलेलं असतं. हो ना. म्हणूनच जेव्हा एखादं लग्न मोडकळीस येतं, नवरा बायकोमध्ये टोकाचे वाढ होतात, तेव्हा ते रागाने ती अंगठी काढून फेकून देतात. कारण ती अंगठी फक्त धातू उरत नाही, ती हरवलेल्या प्रेमाचे दृश्य प्रतीक असते. ती हातात नसलेली अंगठी नातं तुटल्याची सतत जाणीव करून देते. नक्कीच. याचा अर्थ असा की गिफ्ट म्हणजे वस्तू नाही, फिलिंग विजिबल होणार आहे.
म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची लव्ह लँग्वेज गिफ्ट्स असेल तर त्यांच्यासाठी एक छोटं फूल, एक साधं चॉकलेट किंवा हाताने लिहिलेली चिठ्ठीसुद्धा तितकीच व्हॅल्युएबल असते. कारण त्या वस्तूचा आकार किंवा किंमत महत्त्वाची नसते, त्यातून जाणारा एकच मेसेज महत्त्वाचा असतो, मी तुझा विचार करत होतो. हो, पण इथेच एक मोठा मनोवैज्ञानिक कॉन्फ्लिक्ट येतो, ज्याला आपण मनी माइंडसेट कॉन्फ्लिक्ट किंवा पैसे वाचवणारे विरुद्ध पैसे खर्च करणारे असा संघर्ष म्हणू शकतो. आणि हा संघर्ष अनेक नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण करतो. हां, हे मला समजतंय. कारण जर आपण एका सेवर म्हणजेच पैसे वाचवणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असेल की पैसे वेस्ट का काढायचे गिफ्ट्सवर. अगदी बरोबर. म्हणजे जर आपल्याकडे घर चालवायला पैसे लागतात, भविष्यासाठी सेव्हिंग करायची आहे, इमर्जन्सी फंड हवाय, तर रोज रोज किंवा दर आठवड्याला गिफ्ट्सवर पैसे का उधळायचे? हे तर अजिबात प्रॅक्टिकल नाहीये. हाच तो विचार आहे जिथे नात्याची गणिते चुकतात. यामागील मानसशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादी सेवर व्यक्ती पैसे वाचवत असते तेव्हा ती फक्त बँक बॅलन्स वाढवत नसते. पैशांचा संबंध थेट मानवी मेंदूच्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टशी असतो. ती व्यक्ती पैसे वाचून स्वतःसाठी सुरक्षितता आणि भविष्याची हमी विकत घेत असते. अच्छा, म्हणजे पैसा वाचवण्यात त्यांना एक प्रकारचं भावनिक समाधान मिळतं. हो, खर्च करण्याच्या कल्पनेनेच त्यांच्या मेंदूत खरोखरच भीती किंवा अँक्झायटी निर्माण होऊ शकते. म्हणजे तुम्ही म्हणताय की जेव्हा एखादी व्यक्ती पैसे खर्च करत नाही तेव्हा तो नेहमी कंजूषपणा नसतो, तर ती एक प्रकारची सुरक्षितेची गरज असते. अगदी अचूक. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या सुरक्षिततेच्या शोधात ते त्यांच्या पार्टनरची भावनिक गरज पूर्णपणे विसरून जातात. जर पार्टनरची लव्ह लँग्वेज गिफ्ट्स असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही आणलेलं गिफ्ट हा खर्च नसून ती नात्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. गुंतवणूक. येस. मूळ पुस्तकात याला इन्व्हेस्टिंग इन ब्लू चिप स्टॉक्स असं म्हटलं आहे. जेव्हा कोणी त्यांच्यासाठी एखादं गिफ्ट घेतं तेव्हा ते त्यांच्या लव्ह टँकमध्ये भर घालत असतं. जर ती टँक रिकामी राहिली तर नातं कोरडं पडायला लागतं. हा दृष्टिकोन खरोखरच विचार बदलायला लावणारा आहे. गिफ्ट खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मगाशी जसं आपण फ्रेडच्या उदाहरणात पाहिलं की गिफ्टची किंमत महत्त्वाची नसते, त्यामागील विचार महत्त्वाचा असतो. म्हणजे रस्त्यावरून चालताना एखादं तोडलेलं फूल किंवा ऑफिसमधल्या रद्दीच्या कागदातून बनवलेल्या हँडमेड कार्ड हे अगदी फ्री गिफ्ट्स देखील तितकेच पॉवरफुल असू शकतात. होय, आणि या एका छोट्याशा मानसिक बदलामुळे किती मोठा फरक पडू शकतो याचे एक अतिशय पॉवरफुल आणि भावुक उदाहरण सोर्सेसमध्ये दिलं आहे. ती आहे जिम आणि जॅनिस यांची कथा. येस, मी ती स्टोरी वाचलीये. जिम आणि जॅनिस यांच्या वैवाहिक जीवनात प्रचंड रिकामेपणा आणि एक प्रकारची उदासीनता आली होती. जॅनिस घरातली सगळी कामे करायची, स्वयंपाक, धुणी भांडी, मुलांचं सगळं करायची. हो, ती अक्षरशः थकून जायची, पण तिला जिमकडून कधीच प्रेमाची जाणीव होत नव्हती. तिला वाटायचं की जिम तिला फक्त गृहीत धरतोय. दुसरीकडे जिम अतिशय व्यावहारिक आणि रुटीन फॉलो करणारा माणूस होता. तो कधीच गिफ्ट देत नसे. त्याच्यामध्ये घराचं बिल भरलं जातंय, घरात नवीन गाडी आहे, सुरक्षित घर आहे, याचा अर्थ सगळं ठीक आहे. बरोबर. जिमचा दृष्टिकोन असा होता की मी कुटुंबासाठी राबतोय, मी तुला सर्व सुखसोयी दिल्या आहेत, मग तू सतत तक्रार का करतेस? हे खूप घरांमध्ये बघायला मिळतं. हो ना. पण जेव्हा ते गॅरी चॅपमन यांच्या सेमिनारला आले आणि त्यांनी तिथे लव्ह लँग्वेजेसचा अभ्यास केला तेव्हा जिमला पहिल्यांदा एक धक्कादायक जाणीव झाली. त्याला समजलं की जॅनिसची लव्ह लँग्वेज रिसिव्हिंग गिफ्ट्स आहे. आणि त्याने लग्नानंतरच्या 5 वर्षात तिला एकही गिफ्ट दिलेलं नव्हतं. एक्झॅक्टली. त्याला वाटायचं की लग्नानंतर गिफ्ट्स देणं ही पैशांची आणि वेळेची नासाडी आहे. पण सेमिनार नंतर जिमने जो बदल केला तो थक्क करणारा होता. त्याने ठरवलं की तो हे तत्व वापरून बघेल. त्याने काय केलं? सोमवारी तो कामावरून येताना रस्त्यावरच्या एका विक्रेत्याकडून त्याने एक गुलाब विकत घेतला आणि जॅनिसला दिला. आणि तुम्हाला माहितीये, जॅनिस चक्क रडायला लागली. तिला माहित होतं की तो गुलाब साध्या रस्त्यावरच्या माणसाकडून घेतलाय, पण जिमने तिच्यासाठी काहीतरी आणलं. तिच्यासाठी तो थांबला आणि त्याने विचार केला. ही फिलिंग तिच्यासाठी सगळ्यात मोठी होती. आणि जिम एका गुलाबावर थांबला नाही. त्याने सातत्याचं मानसशास्त्र वापरलं. मंगळवारी त्याने अचानक ऑफिसमधून फोन केला आणि म्हणाला की तो जेवणासाठी पिझ्झा घेऊन येतोय, जेणेकरून जॅनिसला स्वयंपाकातून ब्रेक मिळेल. येस. बुधवारी त्याने मुलांसाठी क्रॅकर जॅक्स आणले आणि जॅनिससाठी कुंडीतलं एक साधं रोपटं आणलं, कारण गुलाब सुकून जाईल पण रोपटं वाढत राहील. गुरुवारी त्याने तिला एक कार्ड दिलं ज्यावर त्याने आपल्या भावना लिहून व्यक्त केल्या होत्या. आता बघा, हे ऐकायला खूप छोट्या गोष्टी वाटतात,
पिझ्झा, एक छोटं रोपटं किंवा एखादं कार्ड. पण जॅनेसच्या मेंदूवर आणि भावनिक स्थितीवर याचा जो बदल झाला तो अफाट होता. जॅनेस सांगते की शनिवारी रात्रीपर्यंत ती जणू काही इन ऑर्बिट होती. म्हणजे अतिशय आनंदी आणि हवेत तरंगत असल्यासारखी अवस्था. हो. लग्नानंतर 5 वर्षात एकदाही कार्ड न देणाऱ्या जिमने जेव्हा हा बदल केला तेव्हा तिचं पूर्ण आयुष्य बदलल्यासारखं वाटलं. जिमने ठरवलं होतं की तो वर्षात 52 वेळा म्हणजेच आठवड्यातून किमान एकदा तरी जॅनेसला काहीतरी गिफ्ट देईल. हे केवळ गिफ्ट देणं नव्हतं, तर तो एक पॅटर्न ऑफ कन्सिस्टन्सी होता. आणि या एका निर्णयामुळे त्यांचं रटाळ आणि संपत आलेलं नातं पूर्णपणे जिवंत झालं. कारण जॅनेसला आता जिमचं प्रेम केवळ जाणवत नव्हतं, तर ते दिसत होतं. खरंय. हे खरंच कमाल आहे. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. आपण वस्तू देण्याबद्दल बोललो, पण समजा एखाद्याकडे भौतिक गिफ्ट देणं शक्यच नसेल, पैशांची अडचण असेल किंवा अशी परिस्थिती असेल जिथे एखादी वस्तू देण्याला काहीच अर्थ उरत नाही, तर दुसरा कोणता पर्याय आहे? प्रेम कसं व्यक्त करायचं? हा अत्यंत महत्वाचा आणि डीप प्रश्न आहे. आणि इथेच आपण या संकल्पनेच्या सर्वात पॉवरफुल टप्प्यावर येतो, ज्याला गिफ्ट ऑफ प्रेझेन्स किंवा गिफ्ट ऑफ सेल्फ असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतःची उपस्थिती किंवा स्वतःचा वेळ देणं. अगदी बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी डॉन आणि जॅन यांची कथा बघणं खूप गरजेचं आहे. हो, ती स्टोरी वाचताना खरोखरच धक्का बसला होता मला. जॅनची लव्ह लँग्वेज गिफ्ट्स होती, पण ती जेव्हा चॅपमॅन यांना भेटली तेव्हा ती अत्यंत दुःखी आणि नैराश्यात होती. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याचं, डॉनचं, माझ्यापेक्षा सॉफ्टबॉल या खेळावर जास्त प्रेम आहे. असं का? तर जेव्हा जॅन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देत होती, ती प्रचंड वेदनेत होती, तेव्हा डॉन तिथे उपस्थित होता. पण बाळ जन्मल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात तो त्याची सॉफ्टबॉलची मॅच खेळायला तिथून निघून गेला. बापरे, हे भयानक आहे. म्हणजे आयुष्यातला इतका महत्वाचा नाजूक क्षण आणि तो निघून गेला. त्याला जॅनची काळजी नव्हती का? जेव्हा डॉनला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याची बाजू ऐकून आपल्याला गोंधळायला होतं. तो म्हणाला, मी बाळाच्या जन्माच्या वेळी तिथे होतो, मी फोटो काढले आणि मला माझ्या टीमला जाऊन ही आनंदाची बातमी सांगायची होती. तिथे माझं काहीच काम उरलं नव्हतं. सिरियसली? म्हणजे तो स्वतःला जस्टिफाय करत होता? हो. आणि दुर्दैवाने ही एकच घटना नव्हती. जेव्हा जॅनच्या आईचं निधन झालं तेव्हा डॉन अंत्यविधीला उपस्थित होता, पण तो विधी संपताच तो पुन्हा सॉफ्टबॉल खेळायला गेला. काय सांगताय? पण डॉनच्या डोक्यात नक्की काय विचार सुरू होता? डॉन म्हणाला, मी आईच्या आजारपणात पूर्ण आठवडाभर सुट्टी काढून हॉस्पिटलमध्ये होतो आणि घरातली सगळी कामं करण्यात जॅनला मदत केली होती. अंत्यविधी संपल्यानंतर मला वाटलं की माझं काम झालंय आणि मला आता या तणावातून थोडा ब्रेक हवाय, म्हणून मी खेळायला गेलो. इथेच सगळा गोंधळ आहे. जर आपण डॉनच्या बाजूने विचार केला तर तो चुकीचा माणूस नव्हता. त्याने त्याच्या परीने ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस म्हणजे सेवा करणे ही त्याची लव्ह लँग्वेज वापरून सगळं केलं होतं. बरोबर. त्याने घर सांभाळलं होतं. पण तो हे समजण्यात पूर्णपणे अपयशी ठरला की संकटाच्या किंवा अत्यंत भावनिक क्षणी फिजिकल प्रेझेन्स किंवा उपस्थिती हेच जॅनसाठी सर्वात मोठं गिफ्ट होतं. त्या क्षणी जर डॉनने जॅनसाठी डझनभर महागडे गुलाब आणले असते तरी त्याला काहीच अर्थ नसता. एक्झॅक्टली. फिजिकल प्रेझेन्स म्हणजे जेव्हा तुमची उपस्थिती हीच तुमच्या प्रेमाचं सर्वात मोठं प्रतीक बनतं. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा शेजारी बसून राहणं हे लाख मोलाचं ठरतं. म्हणूनच आपण म्हणतो तिथे असणं हा सगळ्यात मोठा गिफ्ट असतो. जर पार्टनरची लव्ह लँग्वेज गिफ्ट्स असेल तर क्रायसिसच्या वेळी तुम्ही त्यांच्या शेजारी खंबीरपणे उभे राहणं यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं गिफ्ट असू शकत नाही. हे ऐकल्यावर एक खूप मोठी जाणीव होते. ती म्हणजे तुम्ही गिफ्ट देत नाही म्हणून प्रॉब्लेम नाही, तुम्ही लक्ष देत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. जेव्हा जॅन हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिला डॉनकडून कोणतीही वस्तू नको होती. तिला फक्त डॉन हवा होता, त्याची उपस्थिती हवी होती. येस. आणि हीच गोष्ट दैनंदिन आयुष्यात अंमलात आणायला हवी. पण अनेकदा लोक म्हणतात की हे सगळं पुस्तकात वाचायला किंवा ऐकायला ठीक आहे, पण प्रॅक्टिकली कसं करायचं? हो ना, कारण जर कोणी हे अंमलात आणायचं ठरवलं तर एक प्रॅक्टिकल अडचण नक्कीच उभी राहील. कोणीही म्हणेल की डेली गिफ्ट्स पॉसिबल नाही रहे. म्हणजे कामाच्या गडबडीत, ट्रॅफिकमध्ये रोज रोज काहीतरी नवीन शोधून आणणं हे कसं शक्य आहे? बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की डेली नाही पण एफर्ट दिसला पाहिजे. रोज हिऱ्याचा हार आणण्याची अजिबात गरज नाही. मूळ स्रोतात यासाठी काही अत्यंत प्रॅक्टिकल आयडियाज दिल्या आहेत, ज्या अतिशय नैसर्गिकरित्या संवादात आणि वागणुकीत आणता येतात. त्या नेमके कोणत्या आयडियाज आहेत? आपण त्या समजून घेऊया. पहिली आयडिया म्हणजे गिफ्ट आयडिया नोटबुक.
जर वेळेचा प्रश्न असेल तर केवळ पार्टनरचं बोलणं, लक्ष देऊन ऐकणं हा अत्यंत प्रॅक्टिकल मार्ग आहे. म्हणजे कसं? म्हणजे जेव्हाही पार्टनर बोलता बोलता सहज म्हणतो की अरे मला हे किती छान वाटतंय किंवा मला हे पुस्तक वाचायला आवडेल, तेव्हा ते ऐकून सोडून न देता ते एका छोट्या डायरीत किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं. ही खरोखर खूप स्मार्ट आयडिया आहे. म्हणजे आपण त्यांचं ऐकतोय हे सुद्धा यातून सिद्ध होतं आणि ऐनवेळी काय घ्यावं हा प्रश्न पडत नाही. पण समजा पैशांचा प्रश्न असेल तर? जर पैशांचा प्रश्न असेल तर निसर्गातून गिफ्ट्स शोधता येतात. तुम्ही संध्याकाळी वॉकला गेलात तर रस्त्यात एखादा छानसा गुळगुळीत दगड किंवा एखादं साधं फूल दिसलं तर ते घेऊन यायचं. तुम्ही त्या दगडाला अर्थ देऊ शकता की आपल्या नात्यातले सगळे खडबडीत प्रसंग आता या दगडासारखे गुळगुळीत झालेत. हे खूपच सुंदर आहे आणि यासाठी 1 रुपयाही खर्च होत नाही. तसेच गिफ्ट ऑफ प्रेझन्सचा वापर करून आपण एखाद्या स्पोर्ट्स मॅचला किंवा त्यांना आवडणाऱ्या कार्यक्रमाला सोबत जाण्याची ऑफर देऊ शकतो, बरोबर? नक्कीच. मी या महिन्याभरात तू म्हणशील तिथे तुझ्यासोबत यायला तयार आहे हे वाक्य जादू करू शकतं. आणखी एक मार्ग म्हणजे एखादे पुस्तक भेट देणं आणि दर आठवड्याला त्यातील एका चॅप्टरवर एकत्र बसून चर्चा करणं. यामुळे बौद्धिक आणि भावनिक जवळीकही निर्माण होते. आणि मूळ स्रोतात अजून एक भारी आयडिया दिली आहे, 1 वीक गिफ्ट चॅलेंज. म्हणजे सलग 7 दिवस काहीतरी साधं पण विचारपूर्वक दिलेले गिफ्ट द्यायचं आणि यात फ्री गिफ्ट्स आणि विकत घेतलेले गिफ्ट्स यांचं कॉम्बिनेशन करता येतं. कधीतरी अचानक परेड ऑफ गिफ्ट्सचा प्रयोग करून बघायला हरकत नाही. सकाळी उठल्यावर उशाशी एक छोटंसं चॉकलेट, दुपारी एखादं फूल आणि संध्याकाळी छोटीशी वस्तू. अगदी बरोबर. म्हणजे जर आपण या पूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर प्रेमाच्या मुळाशी नेहमीच देण्याची भावना असते. गिफ्ट्सची किंमत किंवा ब्रँड महत्त्वाचा नाहीये, तर तो देण्यामागचा विचार आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी घेतलेले कष्ट महत्त्वाचे आहेत. बरोबर. आणि जर जोडीदाराची लव्ह लँग्वेज गिफ्ट्स असेल तर हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की त्यांच्यासाठी छोट्या कृतींचा, एका साध्या फुलाचा किंवा केवळ उपस्थित असण्याचा अर्थ किती मोठा असू शकतो. एक अतिशय महत्त्वाचा विचार जो मला आजच्या या चर्चेतून मिळाला आहे तो म्हणजे लव्ह विजिबल झाला पाहिजे. प्रेम केवळ मनात असून चालत नाही, मी खूप प्रेम करतो असं म्हणून भागत नाही, तर ते कृतीतून, उपस्थितीतून आणि छोट्या छोट्या गिफ्ट्समधून दिसले पाहिजे. तरच ते नातं खऱ्या अर्थाने फुलतं. अगदी खऱ्या अर्थाने. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्यांच्या भाषेत प्रेम देता तेव्हाच ते त्यांना खऱ्या अर्थाने समजतं आणि आपल्याला वाटतं की आपण सिंपल गोष्टी इग्नोर करतोय, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. या नोटवर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. जर प्रेम ही एक भाषा असेल आणि गिफ्ट्स हे त्या भाषेचे शब्द असतील तर आपण आपल्या सर्वात जवळच्या माणसांसोबत मूक बधिर तर राहिलो नाही ना? स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, तुम्ही लास्ट टाइम कधी कोणाला काही गिफ्ट दिला विदाऊट रिझन? यावर विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.